नमस्कार, मी प्राची मराठे. पुणे दर्पण न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्सवर. पालिका निवडणुकीत तीन पैलवान एकत्र असले तरी पुणे महापालिका आम्हीच जिंकणार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा. मकर संक्रांतीनिमित्त पतंग खरेदीसाठी गर्दी, चिनी मांजावर बहिष्कार घाला, डॉक्टर कल्याण गंगवाल यांची मागणी. आणि बर्ड फ्लूला घाबरू नका, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांचं आवाहन. आमच्या विरोधात कितीही पैलवान एकत्र आले तरी जनता आमच्या बरोबर आहे. महापालिका निवडणुकीत तीन पैलवान एकत्र आले तरी पुण्याची महापालिका आम्हीच जिंकू, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. असं आहे की ह्या देशामध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या संविधानिक संस्था आहेत त्यांचं न मानण्याचा एक ट्रेंड सुरू झाला आहे. केंद्र सरकारने इतकं प्रचंड बहुमत असून सुद्धा संविधानिक तरतूद सुप्रीम कोर्ट हे सुप्रीम असं मानून सुप्रीम कोर्टाचा आदेश मान्य केला. असाच सुप्रीम कोर्टाचा आदेश हा आंदोलकांनीही मान्य केला पाहिजे. बरं, सुप्रीम कोर्टाने एका अर्थाने विन विन सिच्युएशन निर्माण केली आहे की इम्प्लिमेंटेशन लगेच होणार नाही आहे. हां, समितीमध्ये आणखीन 4 नावं असावीत वगैरे ते म्हणू शकतो, पण हा सगळाच सुप्रीम कोर्टाचा अधिकार आहे. मी त्यावर भाष्य करणं बरोबर नाही. परंतु केंद्र सरकारने आणि एकूणच भारतीय जनता पार्टीने अशा प्रकाराने निवडणूक आयोग असू देत, हायकोर्ट असू देत, सुप्रीम कोर्ट असू देत, ईडी असू देत, अशा सगळ्याच विषयामध्ये या संविधानिक व्यवस्था आहेत आणि ते सुप्रीम आहेत, स्वतंत्र आहेत, स्वायत्त आहेत असं मानलेलं आहे. राज्यकर्त्यांची स्मृती थोडी कमी असणं याला काही अडचण नाही, पत्रकारांची असू नये. मी 13व्यांदा हे मानतो आहे की ह्या आरक्षणामध्ये केंद्राच्या म्हणजे दोष देत नाही तुम्हाला, केंद्राचा रोलच नसतो. राज्यांना ते अधिकार असतात. नव्याने हे अधिकार केंद्राकडे गेले, पण माननीय देवेंद्रजी इतके हुशार राजकारणी की केंद्राने हा जो बदल केला की ह्यापुढे आरक्षणं ही राज्य देऊ शकणार नाहीत. त्याच्या आधीचा 2014चा राणे कमिटीने केलेला कायदा त्यांनी कंटिन्यू केला आणि त्यामुळे तो घटनेमध्ये जो बदल झाला त्या बदलाच्या आधीचा कायदा असल्यामुळे हायकोर्टात टिकला आणि आत्ताही तो सुप्रीम कोर्टात टिकायला पाहिजे. आपण नीट मांडणी केली पाहिजे आणि त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये रिझर्वेशन त्या राज्यामध्ये कुठल्या जातीला द्यायचं हे राज्यपालाने राष्ट्रपतींना कळवायचं आणि राष्ट्रपतीने घोषित करायचं. तोपर्यंत केंद्राचा रोल काही नाहीच आहे. केंद्राचा रोल होता की ह्या सगळ्या कटकटी मिटवण्यासाठी, ही सगळी भांडणं मिटवण्यासाठी एक आर्थिक निकषावर आरक्षण देणं ते सरकारने दिलं. ते कोर्टात चॅलेंज झालं, पण केंद्राने अतिशय निकराची लढाई देऊन स्टे मिळू दिला नाही, तर ते चालू आहे. 10% आर्थिक निकषावर आरक्षण देण्याव्यतिरिक्त केंद्राचा आरक्षणामध्ये काहीही रोल नाही हे राज्यकर्त्यांना महाराष्ट्राच्या माहिती असून सुद्धा ते आता केंद्राकडे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मराठा समाज किंवा एकूणच जनता इतकी खुळी राहिलेली नाही. हे तुमचं काम आहे, काय केंद्राचा संबंध. कुठलीही निवडणूक नसताना हा प्रश्न इरिलेव्हंट ठरतो. ज्यावेळेला निवडणूक येईल त्यावेळेला जनता दाखवते की कोण पैलवान मजबूत आहे. त्याविरुद्ध कितीही पैलवान एकत्र आले तरी जनता आमच्या बरोबर आहे. त्यामुळे 3 पैलवान एकत्र आल्यानंतर सुद्धा आम्हीच पुण्याची महानगरपालिका जिंकू याबद्दल माझ्या मनात शंका नाही. मकर संक्रांतीच्या आठवडाभर अगोदरच पतंग आणि मांजा विक्रीचा हंगाम नेहमीप्रमाणे सुरू झाला. पुणे शहराच्या भोरी आळी येथे पतंग आणि मांजा विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुण्यात कमी होत असल्याने शहरातील रस्त्यांवर गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र हे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. नववर्षाच्या सुरुवातीला येणारा मकर संक्रांत सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच पतंग उडवण्यात उत्सुक असतात. मकर संक्रांती निमित्ताने पतंग आणि मांजा खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची शहरातील बाजारपेठेत गर्दी होत आहे. दरवर्षी नववर्षाच्या सुरुवातीलाच ग्राहक पतंग व मांजा खरेदीसाठी येत असतात, पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पतंग व मांजा खरेदीसाठी ग्राहक कमी प्रमाणात येत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 30 ते 40% व्यवसायावर परिणाम झाला आहे. पुण्यातील स्थानिक विक्रेत्यांनी सांगितलं की आमच्या येथील बाजारपेठेत कोणीही चायनीज मांजा विकत नाही. लहान मुले व ग्राहक मागत असले तरी आम्ही चायनीज मांजा विक्री बंद केली आहे. दुकानाबाहेर चायनीज मांजा विकत नसल्याचा बोर्डच लावला आहे. त्यात बंदी असल्याने आम्ही धोका पत्करू शकत नाही. पोलिसांकडून आमच्या येथेही चायनीज मांजा विक्रीबाबत चौकशी केली जात आहे.
त्यामुळे आम्ही 8 वर्षापासून चायनीज मांजा विकत नसल्याचे यावेळी विक्रेत्यांनी सांगितले. एकमेकांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे शुभेच्छा देत मकर संक्रांत उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी पतंगही उडवले जातात. 14 जानेवारीला मकर संक्रांत असल्याने ग्राहकांनी पतंग व मांजा खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती. त्यामुळे बाजार गर्दीने गजबजून गेला होता. मकर संक्रांतीला पतंगोत्सवाची विशेष क्रेज नसली तरी अलीकडे अनेक जण हौस म्हणून पतंग उडवतात, तर काही संस्थांतर्फे पतंगोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे काही तरुण व लहान मुले पतंगांची खरेदी करतात. सध्या बाजारात वेगवेगळ्या डिझाईन असण्यासोबतच सिने कलावंत आणि कार्टूनचे पतंग विक्रीसाठी उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या डिझाईन्ससह कार्टूनमध्ये बेंटेन, स्पायडरमॅन, छोटा भीम, चुटकी अशा प्रकारच्या कार्टूनचे पतंग बच्च कंपनीला भुरळ घालत आहेत. बाजारात 5 रुपये ते 250 रुपयांपर्यंत पतंग विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर रंगीबेरंगी मांजाही विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे विक्रेत्यांनी सांगितलं. मांजच मागतात, बंदी आहे तरी मागतात. काय उपयोग नाही त्याला मागून. लोकांचे जीव चालले, पण ते माणसांचं काय आहे, वडील बी सांगायला तर ते म्हणतात ते पोराला तेच मांजा द्या. आम्ही म्हणतो, विनंती करून हात जोडून सांगतो का बाबा ते मांजा वापरू नका, पण तेच मांजा वापरतात. दोराचा मांजा वापरतच नाही. त्याच्यामुळं धंद्याला थोडा परिणाम झालेला आहे. आणि सोशल डिस्टन्स बी वापरत नाही, काय नाही. सगळे घुसतात आणि हे करतात. हे सगळे आले, करोनाचे पतंग आलेले आहेत, ते नाणीचे पतंग आलेले आहेत, आणि हे मोठे छोटे कागदी, प्लास्टिक, जिलेटिनचे, पॉलिशचे फक्त मोदी, बाकी नाही आलेले कोणी. कमी कमी 40% फरक पडला. 60% चालला आहे व 40% लय फरक आहे. करोनामध्ये नाही का लोक जे चायना मांजामुळे ना एक सगळं वाटोळं झालं आहे. त्यांना हात जोडून सांगतं का चायना मांजा घेऊ नका, वापरू नका. दोरीने आपण पूर्वीचा मांजा दोरीनेच उडवायचो, पण ते उडवतच नाही. जे चाललं आहे तेच चाललं आहे त्यांचं. अरे लोकांचे जीव चालले आहे. आपली आई गेली, आपली बहीण गेली, आपला दादा गेला, म्हणजे केवढंच पडतं ते. आज तुम्हाला काय एक दिवस सोडवणार आणि बाकीचं सोडून देणार तुम्ही. आणि लोक चोरीने विकतातच आहे. आता लोक चोरीने विकतात, त्यांना धरत नाही, असं आहे. बाजार आता म्हणजे हाय चाललं आहे. म्हणजे 2-3 दिवस झाले का म्हणजे व्यवसाय जरावं हे झालं आहे, नाहीतर एकदम शांत होत आहे. डिसेंबर महिन्यापासून आमचा सुरू असतो, पण डिसेंबर महिना एकदम आमचा खराब गेला आहे. आणि जास्त कशामुळे ते कोविड, त्याच्यामुळे झालेलं आहे सर्व. आणि दुसरं आता पतंगीचं जे आहे त्याच्यामध्ये चायना मांजा ते आम्ही विकत नाही. आज कमी कमी 10 वर्ष झालेले आहे. मी विकत पण नाही आणि कोण व्यापारीच विकत. तोच आहे गेल्या वर्षी जे परंपरा आहे पतंगीच्या व्यवसायामध्ये, तोच पतंग आहे. फक्त कापडाचे नवीन नवीन येतात प्रकार. किमती थोडी वाढलेली आहे, भरपूर वाढली आहे. कारण काय कस्टमर पण घेतात. यावर्षी आमच्या पतंगाचा जे व्यवसाय झाला आहे, कमीत कमी 20,000 पतंग विकले मी. आणि त्यावेळी आम्ही 5 रुपयाच्या व्यवसायाने धंदा केलं. आता तेच पतंगीची किंमत 15 रुपये 10 रुपये चालू आहे. 15 रुपयेच मिनिमम आहे. 15 रुपये, 25 रुपये, 50 रुपये असं रेट आहे त्याचा. पतंग घ्यायला आलेलो आहे. चायना मांजा वगैरे खरेदी करत नाही, आणि जेणेकरून लहान पोरांना इजा होईल असं ह्या मांजा वगैरे घेत नाही. की दरवर्षी म्हणतात की आता संक्रांत आलेलं आहे, आम्हाला पतंग पाहिजे. त्यांचा लाड पुरवण्यासाठी मला पतंग घ्यायला यावं लागतो, आणि अनेक पोरांना पण घ्यावं लागतो. शेजारी दारांना पतंग घ्यायला यावं लागतो. फक्त जेणेकरून चायना जे आहे ते घेत नाही. आता उत्सव म्हणजे आपण थांबवू शकत नाही, लहान पोरांना काय थांबवू शकत नाही. त्यामुळं आनंदाचा क्षण असतो. संक्रांत 10 वर्षातून एकदा आलेला असतो. अनेक ठिकाणी टेरेसवर पतंग उडवलेले असतात. ते पाहून मुलं मागं लागलेले असतात की अनेक ठिकाणी पतंग उडवतात, आपण कधी आणायचा. म्हणून त्यांचा हट्ट पुरवण्यासाठी आपल्याला इथं येऊन पतंगी घेऊन जाऊन त्यांना हट्ट पूर्ण करायचं हे येतोय. चिनी आणि नायलॉन या मांजाच्या वापरावर कायद्याने बंदी आहे. मात्र छुप्या पद्धतीने हा चिनी मांजा विकला जात आहे. त्यामुळे माणसांच्या जीवावर बेतणाऱ्या या चिनी मांजा विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कल्याण गंगवाल यांनी केली. या मांजामुळे जखमी होणाऱ्या पक्ष्यांच्या बचावासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. या मांजामुळे अनेक पक्षीही बळी पडतात. त्यामुळे कबुतरे, कावळे, घुबड, पोपट, घार आणि फुलपाखरे यांचा समावेश आहे.
जखमी पक्ष्यांच्या बचावासाठी सर्वजीव मंगल प्रतिष्ठान गेल्या 18 वर्षापासून काम करीत आहे. गेल्या 7 वर्षात जवळपास 200 पक्ष्यांना वाचवण्यात यश आले आहे. यंदाही एक ॲम्ब्युलन्स, एक पशुवैद्यकीय डॉक्टर आणि 4-5 कार्यकर्ते ही बचावकार्य मोहीम महिनाभर राबवणार आहेत. त्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली असल्याचं डॉक्टर गंगवाल यांनी सांगितलं. पक्ष्यांवर ओढवलेली यंदाची संक्रांत दूर करण्यासाठी सर्वांनी या पक्षी बचाव मोहिमेत पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी केलंय. मी डॉक्टर कल्याण गंगवाल, पेशानं फिजिशियन आहे, कार्डिओलॉजिस्ट आहे. KIM हॉस्पिटल, पुना हॉस्पिटलमध्ये मी कार्यरत आहे. पण गेले 40 वर्ष सातत्यानं आम्ही पशुपक्ष्यांचा जीव वाचवण्यासाठी काम करतो आणि हे 12ही महिने आमचं कार्य चालू असतं. या कार्याच्यामध्ये आम्ही पशुबळी वाचवणं, जखमी पक्ष्यांची आणि प्राण्यांची सेवा करणं अशा प्रकारची अनेक कार्य आम्ही करत असतो. आत्ता मकर संक्रांतीचा सीझन उद्यापासून चालू होणार आहे आणि या निमित्तानं मला खूपच दुःखानं सांगावं असं वाटतं की हजारो पक्षी यात मरतात, जखमी होतात आणि त्याचबरोबर अनेक प्राणी देखील जखमी होतात. आणि त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की अनेक माणसं देखील जखमी होतात. झोपडपट्ट्यातली मुलं म्हणा, रस्त्यावर चालणारी माणसं म्हणा, आणि हे देखील त्यांनी इंज्युअर होतात. आणि म्हणूनच एक डॉक्टर या नात्यानं मी आपल्याला अपील करू इच्छितो की हा जो मांजा वापरला जातो पतंगासाठी तो अत्यंत घातक आहे, जीवघेणा आहे. ह्या जीवघेण्या मांजामुळे तो शरीराला कुठे जरी लागला तर मोठी जखम होते आणि पर्टिक्युलरली गळ्याला जर लागला तर मृत्यूलाच तुम्हाला सामोरं जावं लागतं. आपल्याला माहिती आहे की यापूर्वी 3 वर्षापूर्वी सुवर्णा मुजुमदार या सकाळमधल्या कर्मचाऱ्याला, लेडीजना आपल्याला जीव गमावा लागला होता. आणि कालच नागपूरमध्ये 21 वर्षाचा शेंडे नावाचा मुलगा गळ्याला मांजा लागल्यामुळे हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट होण्याच्या आधीच त्याला आपला जीव गमावावा लागला. आणि म्हणूनच मला अपील करावं असं वाटतं की हा चायनीज मांजा वापरू नये. चायनीज मांजावर कायद्यानं बंदी आहे. नागपूर कोर्टानं 1997 साली याच्यावर बंदी घातली आहे. पण अजूनही हा सर्रास मार्केटमध्ये विकला जातो आणि म्हणूनच या कायद्याचं पालन होणं अगदी गरजेचं आहे असं मला वाटतं. पुण्यात देखील हा मांजा ठिकठिकाणी मिळतो. या मांजामुळे पक्षी अडकतात, पंख तुटतात, गळ्याला लागला तर त्यांचा गळा कापला जातो, पाय तुटतात. आणि अशावेळी ह्या सगळ्या मांजाच्या विरोधात आपण अभियान चालवणं अत्यंत गरजेचं आहे. मला सांगायला खेद होतो की गेल्या अनेक वर्ष आम्ही हे अभियान करत आहोत आणि आमच्या विद्या प्रमाण रेस्क्यू ऑपरेशनच्या माध्यमातून आम्ही ही ॲक्टिव्हिटी करत असतो. विद्यासागर हे माझे आध्यात्मिक गुरु आहे, प्रमाणसागर हे माझे आध्यात्मिक गुरु आहे आणि त्यांच्या नावाने हा आम्ही उपक्रम चालवतो. या उपक्रमामध्ये ॲम्ब्युलन्स असते, वेटरनरी डॉक्टर असतात आणि त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते असतात. आणि हे सगळे आम्ही या प्राण्यांना, पक्ष्यांना रेस्क्यू करतो. आणि त्याचबरोबर जे जखमी मुलं होतात, माणसं होतात, त्यांना देखील रेस्क्यू करतो. त्यांना निःशुल्क ट्रीटमेंट आम्ही देत असतो. त्याचबरोबर एक दुसरं अभियान आम्ही करत आहोत आणि ते अभियान म्हणजे जो मुलगा किंवा माणसं झाडावर अडकलेला मांजा, कारण ह्या पतंग महोत्सवानंतर देखील हा अडकलेला मांजा देखील तितकाच घातक असतो, तो त्यांनी गोळा करून आणावा. आणि माझ्या कन्सल्टिंगमध्ये त्यांनी 1/2 किलो मांजा जरी आणून दिला किंवा थोडासा गठ्ठा जरी आणून दिला तर आम्ही 500 रुपयाचं इनाम त्याला देतो. याचं कारण असं की या योगे निदान हा झाडावर अडकलेला मांजा काढला जातो. कारण फायर ब्रिगेडच्या लोकांना, कॉर्पोरेशनच्या लोकांना अनेक वेळा सांगून देखील कोणतीही कार्यवाही अजिबात होत नाही आहे. आणि म्हणूनच ही ॲक्टिव्हिटी आम्ही चालू केलेली आहे आणि याला देखील आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. मला परत एकदा आपल्याला हेच सांगावं असं वाटतं की अभियानाला आपण साथ द्या, लोक जनजागरण करा. शाळांमधून आम्ही करुणा क्लब चालवतो आणि शाळांमधल्या मुलांना देखील करुणा, दया, प्रेम, पक्ष्यांवर प्रेम करा, प्राण्यांवर प्रेम करा हा संदेश आम्ही कायम देत असतो. या संक्रांतीच्या सीझनमध्ये मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करू इच्छितो, पतंगाचा मजा घ्या, पण पतंगामुळे प्राण्यांना, पक्ष्यांना सजा देऊ नका. आपण त्यांच्यावर प्रेम करा. साधा धागा वापरा. चायनीज मांजा वापरू नका, नायलॉन मांजा वापरू नका, नायलाज मांजा वापरू नका. मुंबई, परभणी, लातूर, बीड आणि ठाणे या जिल्ह्यात व उदगीर तालुक्यातील पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू आजार आढळून आला आहे. मात्र हा आजार पक्ष्यांमधून माणसात संक्रमित झाल्याचा आपल्या देशात एकही उदाहरण नाही. त्यामुळे घाबरण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केलंय. राज्यात कोंबड्यांसोबतच बगळे, कावळे, पोपट आणि चिमणी या पक्ष्यांना बर्ड फ्लूने गाठले असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबई, बीड, गोंदिया, चंद्रपूर या ठिकाणी कावळे तर ठाणे, नागपूर येथे बगळे, पोपट, चिमण्या मरण पावल्याचे आढळले असल्याचे सिंग म्हणाले.
या सर्व ठिकाणचे नमुने तपासण्यात आले. मुंबई, परभणी, लातूर, बीड व ठाणे या ठिकाणी संसर्ग आढळला आहे. अतिरिक्त आयुक्त डॉक्टर धनंजय परकाळे, प्रयोगशाळा प्रमुख डॉक्टर विनायक लिमये यावेळी उपस्थित होते. सिंग म्हणाले, कोंबड्यांना आजार झाल्याचे आढळले त्या ठिकाणाचा 10 किलोमीटरचा परीघ कोंबड्यांच्या हस्तांतरणासाठी बंद करण्यात आला आहे. त्याच ठिकाणच्या 1 किलोमीटर परिघातील सर्व कोंबड्या नष्ट करण्यात येत आहेत. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार यात कार्यवाही होत असून संबंधित ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांचे अधिकार दिले आहेत. बर्ड फ्लूने मृत झालेले पक्षी तसेच त्यांचा संसर्ग होऊ नये यासाठी त्या परिसरातील नष्ट केलेले पक्षी जमिनीत खोल खड्डा घेऊन त्यात पुरण्यात येतात. त्यावर चुना टाकण्यात येतो. ही शास्त्रीय पद्धत असून त्यात कोणताही धोका नाही. मृत पक्ष्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतात. देशातील ती एकमेव प्रयोगशाळा आहे. तिथे तपासणी होऊन निष्कर्ष काढण्यास वेळ लागत असल्याने केंद्र सरकारने आणखी काही प्रयोगशाळा सुरू केल्या आहेत. पुण्यात अशी एक प्रयोगशाळा आहे. ही तपासणी धोकादायक असल्याने विशेष प्रयोगशाळेत ती करावी लागते. अंतिम तपासणी भोपाळलाच करावी लागते. तिथे राज्यातील काही ठिकाणचे नमुने प्रलंबित असल्याचं सचिंद्र प्रताप सिंग यांनी सांगितलंय. सध्या आपण बघितले तो महाराष्ट्रामध्ये H5N1 ठाणे, मुंबई, बीडमध्ये कन्फर्म आहे, लेकिन ते पोल्ट्री में नहीं आहे. त्यामुळे फक्त तिथे सर्विलियंस आम्ही करत आहे 10 किलोमीटर के जोन में. परभणी के मुरंबा, लातूर के केंद्रेवाड़ी तालुका अहमदपुर और उदगीर के सुकनी तिथे H5N1 पोल्ट्री में कन्फर्मेशन आहे और तिथे इन्फेक्टेड जोन और इतर कारवाई सुरू आहे. सध्या इतर ठिकाणी से जे सॅम्पल येत आहेत ते पोल्ट्री में नागपूर और नगर जिल्हे के आलेले आहेत. ते आज रात्री उशिरापर्यंत त्याचे रिझल्ट परिणाम आम्हाला मिळतील. दुसरं, काल माननीय मुख्यमंत्री महोदयाने सुद्धा सर्व जिल्हाधिकाऱ्यांचे पशुसंवर्धन का सखोल आढावा घेतला. त्या व्यतिरिक्त सर्व जिल्हाधिकारी, म्युनिसिपल कमिशनर्स, मुख्य कार्यकारी अधिकारी सर्वांचे VC द्वारा यावर लक्ष ठेवण्याचे और त्वरित निस्तारण करण्याचे किंवा कंटेन करण्याचे कारवाईसाठी निर्देशित केलेले आहे. प्लॅन आता जारी झालेले आहे. त्यामध्ये इन्फेक्टेड झोन, सर्व्हिलियन्स झोन इतर केलेले आहे. त्याच्या सक्तीने अंमलबजावणी करावी की त्याला तिथेही कंटेन करता हवे. त्याला सांगितले जे इन्फेक्टेड झोन आहे, सर्व्हिलियन्स झोन आहे, तिथे तो टोटली बंदी आहे. प्रत्येकाचं कुक्कुट और अंडीचे त्या एरियामध्ये बंदी आहे. इतर टोटल जे काही एरिया आहे तिथे कन्फर्मेशन नसते. जैसे परभणी जिला के परभणी तालुका के मुरुंबा गावाचे एक पोल्ट्री यूनिट में जर झालेले आहे तो 1 किलोमीटर के प्रिकॉशन घेत आहे है ना, इन्फेक्टेड झोन म्हणून. तो सर्वांना इमिडिएटली कंपल्सन नाही करता येते. जे सामान्य माणूस आहे सर्वांना विनंती आहे की महाराष्ट्र में जे अंडी किंवा चिकन खाण्याची पद्धती आहे ते आम्ही शिजवून किंवा अंडी उकडून खातो, बॉइल्ड खातो. तो त्यामध्ये काहीही भीती असण्याचे कारण नाही आहे. पोल्ट्री इंडस्ट्री आहे. पोल्ट्री इंडस्ट्री में जे लोग ऑर्गेनाइज पोल्ट्री इंडस्ट्री आहे ते बायोसेफ्टी मेजर सफिशियंट घेत. और सध्या की अगर आपण ट्रेंड बघितले तो पोल्ट्री इंडस्ट्री में नाही, बॅकयार्ड पोल्ट्री में याचा प्रादुर्भाव तिघे ठिकाणी दिसत आहे. तो मोठे इंडस्ट्रीजना या पोल्ट्री इंडस्ट्री के जिथे पोल्ट्री सेट आहे त्यांनी बायोसेफ्टी मेजर आणखी कटाक्षाने पाळला पाहिजे. और इतर सर्वांना आव्हान आहे जे पोल्ट्री बिझनेस में आहे की त्यांच्याकडे जर काही मर्तुकी झाली तो नजीक जवळचे वेटरनरी डिस्पेन्सरी किंवा आयुक्तालयाचे टोल फ्री नंबर आहे 1800233048 या 180023300418 या नंबरवर त्वरित आपण कळवावी. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पुणे दर्पण न्यूज. मंजिल है सूरज हमारी, लक्ष्य हमारा, जीत हमारी. मंजिल है सूरज हमारी, लक्ष्य हमारा, जीत हमारी. जीत का है जुनून, हम चले
सूरज की ओर हम चले, सूरज की ओर। Success is प्रथम सुमिरन गणेश जी का, दे आशीष हमको, माता पिता और गुरुजन का है आदेश हमको। हम चले ज्ञान की ओर, हम चले ज्ञान की ओर। ज्ञान ही श्वास है, ज्ञान ही विश्वास, ज्ञान ही श्वास है, ज्ञान ही विश्वास। ज्ञान की ये प्यास बुझाने का है ये जुनून। हम चले सूरज की ओर, हम चले सूरज की ओर। समाजाप्रती असलेल्या कृतज्ञतेच्या भावनेतून जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपण ज्या क्षेत्रात काम करत आहोत तिथे चांगले कार्य घडते, असे मत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले। सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि महा NGO फेडरेशनतर्फे राजमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना जीवनगौरव पुरस्कार, विवेकानंद पुरस्कार आणि जिजाऊ रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। नवी पेठेतील पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पोलीस अधिकारी प्रेमा पाटील, रमेश अगरवाल, महा NGO फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदळा, सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे अध्यक्ष विजय वरुडकर, पुरस्कार समिती प्रमुख सुनील जोशी आदी उपस्थित होते। जलतज्ञ सुरेश खानापूरकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। डॉक्टर अभिजित सोनवणे, दिनकर कांबळे, नवनाथ जगताप यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला। विवेकानंद पुरस्काराने मयूर बागुल, उमाकांत मिटकर, दामोदर रामदासी, विनायक रायकर, प्रल्हाद कुटे, आनंदा थोरात, अविनाश गोपने या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले। तर जिजाऊ पुरस्काराने चंद्रकला भार्गव, अनिता झांबरे, मीना भोसले, नलिनी शेरकुरे, पुष्पलता डोके, हर्षाली चौधरी, यती राऊत यांना सन्मानित करण्यात आले। कोरोनाच्या काळात जिल्हा, राज्य आणि केंद्र स्तरावर सगळ्यांनी एकत्रित काम केले, त्यामुळे खूप लवकर या संकटातून बाहेर पडू शकलो। सगळ्या व्यवस्था रात्रंदिवस या काळात काम करीत होत्या, परंतु सामाजिक संस्थांमुळे या काळात निर्माण झालेला ताण कमी झाला। समाजाप्रती असलेल्या कृतज्ञतेच्या भावनेतून जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपण ज्या क्षेत्रात काम करीत आहोत तिथे चांगले कार्य घडते, असं मत यावेळी बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केलं। कृष्णप्रकाश म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊंनी घडवले, शिवाजी महाराजांना जिजाऊंनी अवघड परिस्थितीत घडवले, त्यामुळे शिवाजी महाराज जाणते राजे झाले आणि त्यांनी स्वराज्याची स्थापना केली। दुर्बलतेचा परित्याग करा, आपल्या देशाला मजबूत मन आणि मजबूत देहाची गरज आहे। या दोन्ही गोष्टी लहानपणापासून डोक्यात होत्या आणि हे स्वामी विवेकानंदांनी शिकवले। पोलीस अधिकारी म्हणून काम करताना या शिकवणींचा उपयोग झाल्याचे त्यांनी सांगितले। शेखर मुंदडा म्हणाले, महा NGO फेडरेशनसोबत आज 2000 सामाजिक संस्था आहेत, त्यातील अनेक संस्था महिला चालवतात। समाजात अनेक संस्था चांगले काम करीत असतात, त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नाही, त्यांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न महा NGO फेडरेशनच्या माध्यमातून करीत आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितलं। खरं तर महा NGOचं मी मनापासून कौतुक अनेक कारणासाठी करीन। जसा निवेदकांनी उल्लेख केला की कोरोनाच्या काळामध्ये खूप सगळ्यांनी मिळून काम केलं। ठीक, आता काम करताना एक कुटुंब प्रमुख म्हणून पालकाच्या भूमिकेमध्ये समोर पुढे जरी मी दिसत असलो जसा उल्लेख केला, परंतु माझं प्रामाणिक मत हेच आहे की या सगळ्या संकटाच्या काळामध्ये समाजातल्या ज्या सगळ्या आमच्या शासकीय व्यवस्था होत्या, महापालिका असेल, आमचं पोलीस असेल, आमच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत चालणारी यंत्रणा असेल, राज्य शासन असेल, केंद्र सरकार असेल, ह्या सगळ्यांनी खूप एकत्रपणे काम केलं।
मी म्हणेन 1 पेजने तर 1 लाईनवरती, म्हणजे एका लाईनवरती सगळ्यांनी काम केलं आणि त्याचा परिणाम आपण पाहतो की खूप लवकर आपण याच्यातून बाहेर पडतोय. मला या निमित्ताने एवढंच सांगायचं की ह्या सगळ्या काळामध्ये हे शेवटी जगावरती आलेलं इतकं मोठं संकट होतं, हे प्रत्येक माणसाने आपण जवळनं हे अनुभवलं. इतकं महाभयानक हे सगळं स्वरूप अचानक धारण केलेला हा सगळा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. सगळ्या व्यवस्था, सगळ्या सिस्टीम अक्षरशः रात्रंदिवस काम करत होत्या आणि म्हणून आमच्या शासकीय यंत्रणांना तर निश्चितपणे याच्यामुळे एक मोठा ताण निर्माण झाला की आता या परिस्थितीचा सामना कसा करायचा, याला सामोरं कसं जायचं. परंतु मला सांगायला अभिमान वाटेल, आनंद वाटेल की या सगळ्या कामांमध्ये जो निर्माण झालेला ताण होता तो समाजातल्या स्वयंसेवी संस्थांनी, जो त्याच्यामधला त्यांचा सहभाग होता, जे त्यांनी काम केलं, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो आमचा ताण कमी झाला. आणि म्हणून हे सामूहिक यश मी मानतो. त्याच्यात महाएनजीओचा मी विशेष उल्लेख करीन. अगदी पहिल्या दिवसापासून आपण शेखर भाऊ या सगळ्या व्यवस्थेमध्ये काम करत होतात. हातावरती पोट असणाऱ्या या शहरातील नागरिकांसाठी, किंबहुना या शहरातला एकही माणूस हा उपाशी राहणार नाही, तो न जेवता झोपणार नाही, इथपर्यंतची काळजी या शहरातल्या अनेक स्वयंसेवी संस्थांनी घेतली. त्याच्यामध्ये महाएनजीओचं मोठं योगदान आहे मी असं म्हणतो. जिसको जिस नाप का कुर्ता पहनना है, पैंट पहनना है, उसको उस नाप का पहनने दीजिए, क्योंकि सबका शरीर अलग अलग होता है. एक ही नाप के कपड़े, एक ही नाप की कमीज और पैंट सबको नहीं हो सकती. तो इसलिए आप विभिन्न विचारधाराओं का विरोध ना करते हुए, जो हमारी संस्कृति में सबको, सारी विचारधाराओं को, जो ऋग्वेद में कहा गया अनभद्रो कृत्वा यंतु विश्वता, लेट द नोबल थॉट्स कम फ्रॉम ऑल साइड्स, सभी ओर से अच्छे विचारों को, भद्र विचारों को आने दो, उस तरह स्वीकार करो. और इसलिए उन्होंने ये कोट किया था कि धर्मो यो बाधते धर्म न सधर्म कुधर्म तत् अविरोधी यो तु धर्मो सधर्म मुनि सतम. धर्म जो दूसरे धर्म को बाधित करता है वो धर्म नहीं हो सकता, वो कुधर्म होता है. जो धर्म अविरोधी होता है वही सच्चा धर्म होता है, ऐसा मुनियों का कहना. यहां धर्म का अर्थ संप्रदाय नहीं है. भारतीय संस्कृति में धर्म का अर्थ कर्तव्य होता है. नागरी समस्या सोडवण्याबरोबरच नगरसेवकांनी स्थानिक भागातील गरजा ओळखून त्यावर काम करावे अशी अपेक्षा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून पुणे महापालिका व युवा स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या पहिलवान जिमचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते केले. यावेळी खासदार गिरीश बापट, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, संघटक सरचिटणीस राजेश पांडे, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष पुनीत जोशी, पहिलवान जिमचे संचालक सागर धारिया, पहिलवान जिमची संकल्पना मांडणारे नगरसेवक दीपक पोटे, नगरसेवक जयंत भावे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर उपस्थित होते. पाटील म्हणाले, नगरसेवकांनी आपण एका प्रभागाचे नगरसेवक आहोत ही भावना न ठेवता संपूर्ण शहराचे विजन डोळ्यासमोर ठेवून काम केले पाहिजेत. रस्ते, गटार यात न अडकता शहराची काय आवश्यकता आहे ती पूर्ण करणे ही नगरसेवकांकडून नागरिकांची अपेक्षा असते. ती पूर्ण करण्यासाठी नगरसेवकांनी प्रयत्न करावेत असे ते म्हणाले. श्री नवनीत मित्रमंडळ आणि नवनीत फाउंडेशनच्या वतीने राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त कसबा मतदारसंघातील सर्वपक्षीय युवा अध्यक्षांना युवा सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले. स्थानिक नगरसेविका गायत्री खडके आणि भाजपचे कसबा मंडल अध्यक्ष प्रमोद कोंडरे यांच्या हस्ते हे सन्मान करण्यात आले. यावेळी भाजपचे युवा मोर्चा अध्यक्ष अमित कंक, काँग्रेसचे कसबा विभाग युवा अध्यक्ष ऋषिकेश विरकर, राष्ट्रवादीचे अजिंक्य पालकर, पतित पावन संघटनेचे युवा अध्यक्ष प्रसाद भगत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अभिजित यनपुरे आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी अरविंद रावेतकर, राजेंद्र काकडे, किरण जगदाळे, रेखाताई कुलकर्णी, श्यामराव काळे, विशाल काळे, कुणाल जोंधळे, महादेव भंडारी, कार्यक्रमाचे आयोजक आणि श्री नवनीत मित्रमंडळाचे अध्यक्ष संतोष फडतरे आदी उपस्थित होते. आमच्यात मतभेद असले तरी मनभेद नाहीत हेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसतंय असं मत यावेळी बोलताना नगरसेविका गायत्री खडके यांनी व्यक्त केलंय. इतकी स्ट्रॉंग टीम आणि खऱ्या अर्थाने
सर्वपक्षीय आज तुम्ही सर्वजण इथे आलात. तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीने समाजासाठी काम करताय. पक्ष भलेही वेगळे असू द्यात, मतभेद आहेत, पण आपल्यामध्ये मनभेद नाही आहे. ह्याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे आजचा कार्यक्रम आहे. खरंच संतोष, तुझं कौतुक आहे की या भारतामध्ये जर स्वामी विवेकानंदांचं आपल्या भारतातल्या देशातील युवकांनी एक 50% जरी त्यांच्यातले गुण स्वतःमध्ये जर घेतले असते तर भारत हा महाशक्ती देश बनला असता. कारण स्वामींचे विचार 7 समुद्रांच्या पलीकडे गेले होते. तसेच आज राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा जन्मदिवस आहे. त्यांनी या छत्रपती शिवाजी महाराजांचं जसं शंभूराजांचं त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राचं उदाहरण अख्ख्या भारतामध्ये दिल्लीचं तख्त हलवले. असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या माँसाहेब, त्या आपल्या सर्वांच्या माँसाहेब. मिळकत करामध्ये 2021-22 या आर्थिक वर्षाकरता 11% करवाढीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर मंगळवारी सादर करण्यात आला. मात्र या प्रस्तावावर स्थायी समितीची विशेष सभा घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाने महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी सर्वसाधारण करामध्ये 5.5%, सफाई करामध्ये 3.5% आणि जलनिस्सारण करामध्ये 2% दरवाढीचा प्रस्ताव सुचवला आहे. यामुळे मिळकत करामधून 2,164 कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. महापालिकेच्या हद्दीत 23 गावांचा समावेश होणार असल्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात 110 कोटींची वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे. ही वाढ धरून महापालिकेला सन 2021-22 मध्ये 2,400 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळकत करातून मिळेल असे अपेक्षित धरण्यात आले असल्याचे महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीला दिलेल्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान मिळकत कराची रक्कम 1 एप्रिल ते 31 मे 2021 अखेर संपूर्ण कर भरणाऱ्या मिळकतधारकांना करामध्ये देण्यात येणारी 5% ते 10% सवलत कायम ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर गांडूळ खत प्रकल्प, सोलार प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग या योजनांसाठी देण्यात येणारी सवलत कायम राहणार असून अन्य सवलतीही कायम ठेवण्यात आल्या आहेत. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पालिका निवडणुकीत 3 पैलवान एकत्र असले तरी पुणे महापालिका आम्हीच जिंकणार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा. मकर संक्रांतीनिमित्त पतंग खरेदीसाठी गर्दी, चिनी मांजावर बहिष्कार घाला, डॉक्टर कल्याण गंगवाल यांची मागणी आणि बर्ड फ्लूला घाबरू नका, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांचं आवाहन. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पाहत रहा पुणे दर्पण न्यूज.